नित्य स्वामी दर्शन 28 ऑक्टोबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, काल एक भक्त मला विचारू लागला की ज्यांना कीर्तन करणे जमत नाही त्यांनी काय करावे. ज्यांना कीर्तनाचे अंग नाही त्यांना आणखीन एक उत्तम मार्ग उपलब्ध आहे आणि तो म्हणजे स्वामींच्या भजनाचा. कीर्तन काय किंवा भजन काय, दोन्ही शेवटी एकच. भजनात जेव्हा स्वामी प्रेमाच्या टिपेचा सूर लागतो तेव्हा होणारा आनंद आपल्याला कशानेही मोजता येत नाही. भजनासाठी उत्तम गळा लागतो आणि स्वर नेमकेपणाने मांडता यावे लागतात. शब्दांचा नेमका उच्चार करता येणे महत्त्वाचे असते. कीर्तनाने काय किंवा भजनाने काय, वाणी पवित्र होते, माणूस सत्पार्थ होतो. या कीर्तन आणि भजनामुळे सर्व स्वामी भक्त विलक्षण अशा शांतीचा आनंद उपभोगू लागतात. आणखीन एक महत्त्वाचा फायदा म्हणजे स्वामींच्या सततच्या कीर्तनामुळे आणि भजनामुळे आपल्या जगत असलेल्या चरित्राला सुवर्ण झळाळी प्राप्त होते. मन एकाग्र व्हायला शिकते, स्वामींच्या अस्तित्वाची चाहूल लागते, मन प्रसन्न होते. समर्थ म्हणतात, म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा. सकळ तीर्थे आणि जगन्माता, कीर्तनी वसे दासबोध. 4:2:31. कीर्तनाचा महिमा अगाध आहे. कीर्तनाने स्वामींना खूप संतोष होतो. स्वामींच्या कीर्तनाने वाणी लख्ख तर होतेच, परंतु कीर्तनामध्ये सर्व तीर्थांचा आणि स्वामींच्या प्रत्यक्ष निवास असतो याची प्रचिती आपल्याला येते. म्हणून स्वामींना कीर्तन भक्ती आवडते. स्वामी कीर्तन ऐकायला येतात याची प्रचिती आजपर्यंत अनेक कीर्तनकारांना आलेली आहे. स्वामींचे सगुण साकार वर्णन करीत असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात येते की जे वर्णन चालले आहे ते रूप प्रत्यक्ष समोर बसलेले आहे. त्यामुळे काय होते की वर्णनाला बहर येतो. प्रत्यक्ष स्वामी कीर्तनात सहभागी झाल्यामुळे मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांना विलक्षण आनंद होतो. शब्दांना आपोआप सुगंध प्राप्त होतो. शब्द हृदय रूपात प्रकट होतात. ही सारी स्वामींची कृपा असते. म्हणून या दुसऱ्या पायरीला महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.